नमस्कार. आजच्या मी सर्वप्रथम आर्यन जागृती मंच याचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष राजेंद्र सुराणाजी, लालवानीजी, पारेखजी आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो की एक चांगला स्तुत्य उपक्रम गेलं सातत्यानं 9 वर्ष तुम्ही राबवत आहात आणि त्याला समाजातूनही खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ही चांगली गोष्ट आहे. आजचे परीक्षक डॉक्टर के सर, माझा खूप जुने परिचय आहे आमचा त्यांचा. मॅडम श्रद्धा लुणावतजी, माझे मित्र समाजात आचार्यजी जैन, दिलीपजी मेहता, संजयजी चुरडिया, बाळासाहेब धोका, नावं विठ्ठलजी साठे, नावं घेत थोडे. तर सर्वांचं मी आज या ठिकाणी आपण उपस्थित करून जे स्पर्धक आहेत त्यांचा हुरूप वाढवला आहे. तुमची उपस्थिती आवश्यक आहे. ह्या लोकांचा हुरूप वाढतो तुमच्या उपस्थितीमुळं. त्यामुळं आपल्या सर्वांचंही मी स्वागतही करतो आणि आभारही मानतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मगाशी लालवानीजी एक त्यांच्या प्रास्ताविकामध्ये बोलून गेले की हा आम्हाला सुरुवातीला वाटलं होतं की बालिश निबंध स्पर्धा हा बालिश कार्यक्रम. हा बालिश नाही आहे. मूळ मुद्दा, लिहू कोण शकतं, लिहिणं ही एक कला आहे. लिहू कोण शकतं, जे वाचन करतो, तेव्हा तो विचार करायला शिकतो. जो वाचन करतो तो विचार करायला शिकतो आणि विचार डोक्यात आल्यानंतर आपण लिहू शकतो. मी सुद्धा बोलू शकतो पण लिहू शकत नाही. लिहिणं ही एक कला आहे. संजय आहे, इथं लिहिणारी माणसं विठ्ठलजी साठे, सोराणाजी आहेत, के सर आहेत, लुणावत मॅडम आहेत. ही लिहिणारी माणसं आहेत आणि ही मान्यताप्राप्त लिहिणारी माणसं आहेत. तर लिहिणं ही एक कला आहे आणि लिहिणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण आज आपण म्हणतो की जैन धर्म असते. आज विषयच त्या लेखाचा तुमच्या जैन धर्माचं अस्तित्व असा हा विषय आहे. हे अस्तित्व आहे म्हणतो. हा अस्तित्व आज तुम्ही सिद्ध कसं करू शकता? तुमच्या मंदिर आणि ह्याच्यामुळं किंवा तुमच्या पैशामुळं किंवा इन्कम टॅक्स किती भरता ह्याच्यामुळं नाही तुमचा जैन धर्म सिद्ध होत. लक्षात घ्या, सिद्ध होतं विचार. जैन धर्माने काय विचार दिला आणि हे सांगणारं काय शिलालेख आहेत, इतिहास आहे आपला. तर हे या गोष्टीकडे जैन समाजाचं सपशेल दुर्लक्ष आहे. आज मागाशी मी के सरांना विचारलं की मान्यताप्राप्त पुरातत्व खात्याचे मान्यताप्राप्त शिलालेख किती आहेत सर्टिफाईड? तर 1,05,000 का 2,000 अशी काही त्याची संख्या आहे. आणि त्याच्यामध्ये आश्चर्याची गोष्ट, आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे की त्यातले 60,000 शिलालेख हे जैन आणि बौद्धांचे. हा धर्म, हा ही परंपरा म्हणजे किती जुनी आहे. आपण आता मगाशी उल्लेख झाला की जैन धर्म म्हणे 2600 वर्षापूर्वी झाला. चुकीची गोष्ट आहे. जैन धर्म 2600 वर्षापूर्वी भगवान महावीर झाले, शेवटचे तीर्थंकर. आपल्या लोकांना हे किती लोकांना माहिती आहे की आपले हे 24 तीर्थंकर आत्ता जे आपण म्हणतो हे आद्य आहे. पुढच्याही 24 तीर्थंकराची नोंद आहे आणि मागच्याही 24 तीर्थंकराची नोंद आहे आपल्या आगमशास्त्रामध्ये. हे परंपरेने चालत राहणार आहे. जैन धर्म हा अनादि अनाद आहे आणि ही आपली परंपरा. जैन हा शब्द नवीन आहे. जसा हिंदू शब्द हा 18व्या-17व्या शतकातला आहे आणि तो मुसलमानांनी नाव दिलेला आहे हिंदू. मुसलमानांचा तुम्हाला फार द्वेष आहे अचलबाई, परंतु हा शब्द हिंदू शब्दच मूळ निर्मिती उर्दू मधून झालेली आहे. उर्दू शब्द आहे हा हिंदू. तर तो विषय वेगळा आहे. तर वैदिक परंपरा आणि श्रमण परंपरा, ह्या परंपरा सॅमल्टेनियसली एकत्रित चालत आलेल्या ह्या परंपरा आहेत. आणि आपली ही श्रमण परंपरा आहे आणि वैदिक परंपरा ही मूळ फरक हा लक्षात घेतला पाहिजे की वैदिक परंपरा म्हणते की मी कुणाची तरी पूजा केल्यानंतर मला काही प्राप्त होतं. ही वैदिक परंपरा सांगते. अगदी मी सोप्या भाषेत बोलतोय. आणि जैन परंपरा सांगते की अनादि अनाद आहे, कुणी कुणाची पूजा करून कुणाला काही मिळत नाही. ही जैन परंपरा सांगते. ज्याचं कर्म ते कर्मानुसार ते होत राहणार आहे, हे जैन परंपरा सांगते. तुम्ही भगवान महावीराचे जाप केले आणि 24 यज्ञ हवन केलं किंवा प्रतिष्ठा केली किंवा म्हणून तुम्हाला पुण्य मिळतं, हे जैन धर्म मानत नाही. हे वैदिक परंपरा सांगते. परंतु एकमेकाचा प्रभाव एकमेकावर पडतो, काळांतरानं चालावं लागतं. दुसरी महत्वाची गोष्ट काय की आपल्या समाजाला जैन धर्माचा अस्तित्व हा जो विषय आहे
याच्यासाठी पहिलं जैन समाजाची सामाजिक स्थिती समजून घेतली गेली पाहिजे. आपले साधू लोक हे त्यांचं काम करतात, जैन धर्माची व्याख्या सांगणं, प्रवचन देणं वगैरे वगैरे. परंतु जैन समाजाची सामाजिक स्थिती काय आहे किती लोकांना माहित आहे? जैन धर्म म्हणजे गुजरात राजस्थानचाच लोक हा जैन धर्म नव्हे. हा फार मायनॉरिटीत आहे गुजरात राजस्थान मधले लोक जैन धर्माचे. जैन धर्म हा अथांग आहे, भारतभर आहे, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि इकडे बंगाल पासून गुजरातच्या कच्छ पर्यंत. जैन धर्म हा तिथल्या बोली भाषेत तिथल्या सर्व गोष्टीत जैन धर्म आहे. आज महाराष्ट्रात साठेजी आहे तिथं बसलेले, मातंग समाज, कासार समाज, सेटवाल समाज हा इथल्या मातीतला आहे, महाराष्ट्रातल्या मराठी मातीतला जैन धर्म आहे. चतुर पंचम मी किती सांगू, असं प्रत्येक ठिकाणी आहे. मध्य प्रदेशमध्ये परवार, पोरवार असे कितीतरी जैन धर्माचे आहेत, ते बहुसंख्येनं आहे. हेच आपल्या जैन समाजातल्या प्रस्थापित नेते मंडळींना माहिती नाही. म्हणून आत्ताच मध्ये जे एक मूर्ख, म्हणजे सॉरी असा शब्द नाही घ्यायला पाहिजे, परंतु जे कॅबिनेट मिनिस्टर आहेत, मोठे उद्योगपती आहेत, मोठे भारतातले बिल्डर आहेत, ते सांगतात की जैन धर्म ही हिंदू धर्माची शाखा आहे. किती अज्ञानानं बोलतात आणि त्यांना आपण आपले लीडर मानतो. ही जैन धर्माला शरम करणारी गोष्ट आहे. आणि जैन धर्माचं दुर्दैव आहे की त्याचा निषेध करायला लोक जाहीरपणे पुढे यायला घाबरतात. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. ते हे जोपर्यंत अज्ञान दूर होत नाही तोपर्यंत तुमच्यावर संकटही येणार. मला सांगा, मुघलांनी राज्य केलं 500-400 वर्ष, ब्रिटिशांनी राज्य केलं 200 वर्ष या भारतावर. कधी समेत शिखरजीवर गदा मात्र आली नाही. पण ह्याच 10 वर्षात का होतंय? नेमका याच्या मागे स्वार्थ कुणाचा आहे? काय लोकांना घडवायचंय याचा तुम्ही अभ्यास करा. ओळखा आपलं शत्रू कोण आहे, कोणती विचारधारा आपली शत्रू आहे. मी काही वेळेस खूप धाडशीपणाने म्हणतो, हे लोकांना पटेल, कुणालाच पटणार नाही कदाचित, पण तुम्ही धाडशीपणाने म्हणतो मायनॉरिटी जोपर्यंत सुरक्षित आहे तोपर्यंत जैन सुरक्षित आहे. ज्या दिवशी मायनॉरिटीचं सर्व तिथलं निघून जाईल, म्हणजे आपल्याला जे कायदे कानूनानं जे मायनॉरिटी दर्जा दिलेला आहे तो निघून जाईल, त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमच्या ह्या सगळ्या संस्था संपलेल्या असतील. इथं गव्हर्नमेंट प्रशासक आलेले असतील, ह्याच्यावर तुमची RSS संघाची माणसं आलेली असतील, कारण त्यांना तुमचा पैसा दिसतो, जागा दिसते. आणि हे कोणाकडे आहे? तुमच्या आमच्याकडे. हे जोपर्यंत तुम्ही विचार करत नाही, नुसतं आपल्या सत्तेच्या मागं लागून, आपल्या पैशाच्या मागं लागून, आपले उद्योगधंदे सुरक्षित करण्यासाठी जर तुम्ही नुसतं आपलं का याच्यापुरतं येऊन जैन धर्म, मी जैन म्हणायचं, परंतु जैन धर्माचे जे मूलभूत प्रश्न आहेत आणि जे आपल्यावर आज संकट आलेलं आहे, हे संकट निवार करण्यासाठी जर त्याच्या खोलात जाऊन विचार करणार नसाल तर जैन धर्माचं अस्तित्व राहणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. बोलण्यासारखं खूप आहे. मी सर्व स्पर्धकांचं अभिनंदन करतो आणि ही निबंध स्पर्धा झाल्या पाहिजेत. आणखी ह्याच्यामध्ये काय ॲडिशन आलं असेल तर त्याच्यात म्हणजे ह्याच्यामध्ये नवीन ह्यानुसार आता इंटरनेट किंवा हे जे सगळं झालं आहे ते ह्याचा उपयोग आपल्या ह्या स्पर्धेला कसा करून घेऊन ह्याला एक व्यापक स्वरूप कसं देता येईल हे आपण आर्यन जागृती म्हणतो. मी आपल्याबरोबर आहे. सगळे मला वाटतं इथं बसलेले सगळे लोक ह्या गोष्टीला सहकार्य करतील, कोणी सुद्धा नाही म्हणणार नाही. आपण सगळं करू. जाता विषय के सरांनी एक विषय सांगितलं की जैन अध्ययन चेअर ही प्रत्येक बऱ्याचशा विद्यापीठात आहे. इथं पुणे विद्यापीठातही हिराचंद नेमचंद जैन अध्ययन आहे. तर त्यांचं माझं एक बोलणं झालेलं आहे की ते युनिव्हर्सिटीमध्ये त्या जैन अध्यापनाला एक जागा देत आहेत. पुणे युनिव्हर्सिटी जागा देते. तिथं बिल्डिंग आपण जैन समाजानं बांधायची. तर के सर, मी तुम्हाला शब्द देतो किंवा बऱ्याचशा यातले लोक सहकार्य मिळतील, आपल्याला सगळ्यांचं सहकार्य मिळेल की आपण हे काम करूया. विद्यापीठाला काय अर्ज द्यायचा तुम्ही करा सर तयार. आपण ती बिल्डिंगची जागा मिळवा, बांधून द्यायची जैन समाजाची जबाबदारी. हे कायमस्वरूपी, हे काम कायमस्वरूपी आहे. जैन धर्माचं अस्तित्व दाखवण्याचं हे काम आहे. विद्यापीठात, पुणे विद्यापीठात ती जागा विद्यापीठ देणार आपल्याला जागा, आपण फक्त बिल्डिंग बांधून द्यायची. आणि ती बिल्डिंग जैन अध्यासनासाठी असणार.
कायमस्वरूपी तर सर तुम्ही अर्ज करा, युनिव्हर्सिटीच्या बैठकीमध्ये तो अर्ज ठेवा, आपण सगळे मिळून, मला खात्री आहे सर्व लोक ह्याच्यात पुढे येतील, आपण ते करूया, एवढं मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद.